तर हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता जस्ट दुपारचे वाजलेले 12 आणि आज आपण चाललेलो आहे एक शक्ती कंपनीचा 5 HP सोलर पंप बघण्यासाठी. कारण की आपल्या यूट्यूबला अजून एक चॅनल आहे कृष्णा सोलर ॲग्रो म्हणून. तर त्या चॅनलवरती आपण सोलरच्या रिलेटेड सगळ्या काही माहितीचे व्हिडिओ त्या चॅनलवरती आपला व्हिडिओ अपलोड करत असतो. तर तोच शक्ती कंपनीचा व्हिडिओ काढण्यासाठी आज आपण चाललेलो आहे इथं वडंगली गावामध्ये. आपले मित्र जे सनीन ते गेलेले आहेत सोलर पंप इन्स्टॉल करायला. तर चला जाऊया, बघूया शक्ती कंपनीचा सोलर पंप कसा आहे आणि ती गँग कसं काम करते कसं नाही आणि सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर चला आता जस्ट निघालो आहे आपण. त्याचं लोकेशन वगैरे सगळं काही आलेलं आहे. 1-1.5 तासामध्ये आपण तिथं पोहोचू. तर चला भेटूया त्या सनी वाईन त्यांना बघूया आता आजचा आपला दिवस तेवढं सोलर पंपाजवळ कसा जातो कसा नाही. मस्तपैकी चला लेट्स गो. तर जस्ट फायनली बघू शकता आपण लोकेशनवरती पोहोचलेलं आहे. सनी वाईन ते आता इथं बसलेलं एक फार्म हाऊस आहे. बघू शकता इकडं आंब्याचा बाग आहे. याच्यामध्ये जो सोलर पंप इन्स्टॉल करायचा आहे बघू शकता. चला तर सनी व्हायला भेटू पहिले. ती गाडी बिडीला पार्किंग केलेली. सनी व्हायला निवंत काम आहे काय तुम्हीच आहे का? कोणीच नाही का? बघू शकता सनी व्हायचं किती निवंत काम चालू आहे. मस्त वेगळी उन्हाचे मस्त थंड बिंडा घेते बघू शकता. तर आपल्याला पण दिलेलं आहे पाणी पिणी पिऊ मस्तपैकी. आणि पंप कुठं चालू इन्स्टॉल करायचा? ते तिकडं त्या कोपऱ्यात पंप तिकडे त्या कोपऱ्यात चालू इन्स्टॉल करायचा. तर चला आता थोडी वेळ पाणी बिणी पिऊया मस्त उन्हात आणायचे. थोडंसं गारं होऊया. जवळपास 1-1.5 तास लागला यायला घरून. पण काही विषय नाही, आलोच एकदा मस्तपैकी ऊन मोकार होतं. बाळा भाई बगली बिगली होईल काय काय खडक आहे का? तर मित्रांनो, या सिन्नर भागामध्ये जास्त खडक आहे, त्याच्यामुळे सोलरचे खड्डे बी लवकर होते नाही. मशीन वगैरे आणलेलं आहे पण मग खडक असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. चला आता थोडी वेळ बसू इथं गारो, जाऊया तिकडं. बापा होईन त्यांना बी भेटूया, बघू त्यांचं काम कसं चाललं आहे कसं नाही खतरनाक मध्ये. चला आता थोडंसं पाणी बिणी पिवतं. बघू शकता सनी वाहिनी किती मोठी वाटली दिलेली कोणी आणली? शेतकरी आले, तुम्ही आणली? बघू शकता सनी वाहिन्याला मस्त फिरली आणि पाणी बिला बघू शकता मस्त पैकी वाटले थंडगार. बगली वगैरे कशी काय खड्ड्यांमुळे ना मोकार गार पाणी मित्रांनो, काही विषय नाही, एकदम थंडगार बिसलरी आहे. मस्त वाटलं जरा गार पाणी प्यायल्यावर. खिशात आहे? राहू दे, खिशातच राहू दे. खिशात पण राहू दे, मी सांगितलं होते. चालेल तर चला थोडंसं पाणी बिन पिऊ, 5 मिनटं बसू, जाऊया तिकडे आणि बघूया त्या गँगचा काही झोलझमेला चालू आहे काही नाही. बघू शकता गँगचं काम चालू झालेलं आहे. मस्तपैकी सावलीला बसलेली आता. त्यांना आता पाणी बिन पाजू गार करू थोडंसं. तर बघू शकता सनी वाहिन्यांचं काम चालू झालेलं आहे इथं. पण मग आता मशीन ना खड्डा होई ना, त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घेतलेला आहे त्यांनी. हे मटेरियल पण बघू शकता तुम्ही शक्ती कंपनीचा. इथं वाळू वगैरे आहे, तिथं पॅनल वगैरे बघू शकता. 5 HP सोलर पंप आहे. गँग मस्तपैकी बसलेली सावलीला बघू शकता बोरीच्या झाडाखाली. ही विहीर बघू शकता, याच्यामध्ये मोटर सोडायची एक होल आहे. थोडा पाठी भागात राहावं लागेल. बघू शकता एका बोरीच्या झाडाखाली बसलेली गँग मस्त सावलीला. रगट किराणा झालं बघाल. थोडासा हिशोब लावतो नी. फ्री मध्ये 1 किलो डाळी पीठ, 4 किलो साखर फ्री, काल बाबल्या कुरकुरे फ्री. लगेच किराणा बिराणा हाम दिला. जायला होतं, पण मग किराणाच कसं असतं पाडला आम्हाला ठेवाय होतं. 5 लिटर गोडी तेल हा. एवढे झालं ते. केवढंच काय लिटर आहे? 160. 800 रुपये. 800. हा 800 800 झाले का? हा 2 किलो शेंगदाणे, नाही 3 किलो. कुठे गेलं तर रामाची इथं? हा. 3 किलो शेंगदाणे, हा. 4 किलो साखर, 6 साबणी, जय मला झालं. 50 वाला अगरबत्ती पुडा, हा. 50 वाली गोडी तेलाची खोबरं तेलाची वाटली, 1 किलो डाळी बघू पीठ, शकता आता JCB आला का खड्डे करू आणि देऊया मस्तपैकी त्यांचा स्वरूप इन्स्टॉल करू. 5 कुरकुरे. फायनली आता गँग जवळपास 15-20 मिनिटं सावलीला बसेल होती आणि आता जस्ट गँगचं काम चालू झालेलं आहे. बघू शकता बापो आहे मस्तपैकी सिमेंट काढायला लागलेलं आहे. बघू शकता उपर गुंडळून उन्हात घालायचे. इकडं सनी भाई कंट्रोल बॉक्स जोडतोय, तिकडं साई आहे मोटर जोडतोय. बघू शकता मोटर वगैरे पण जॉईन केलेली आहे आता. जस्ट फक्त पाईपाला जॉईन करायची आणि विहिरीमध्ये सोडून द्यायची, मग त्याचं आपण पाणी प्रेशर बघणार आहे. बघू शकता गँग साऱ्या सकाळची आलेली होती, पण इथं खड्ड्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे.
खड्डा होत नाही मशीनला, त्याच्यामुळं आता थोडासा दुसरा प्लॅन लावलेला आहे वाटतं गँगने. बघू शकता मशीन वगैरे घेऊन आलेले आहे ते, पण खाली डायरेक्ट खडक एकदम मुरुम आहे एकदम कडक. तिने ट्राय करून बघितलं होतं इथं, बघू शकता, पण काय खड्डा झाला नाही. त्याच्यामुळे आता तिने दुसरा काहीतरी प्लॅन केलेला आहे वाटतं. तर बघूया आता गँगचा कसा प्लॅन होतो कसा नाही, काय होतं काही नाही, बघू शकता. तर चला आता मस्तपैकी JCBच बोलवलं वाटतं, JCBनंच खड्डे होतील, कारण की मुरुमामध्ये मशीनला होणारच नाही. तर चला आता खड्डे बिड्डे करूया, त्यानंतर सोलर पंप इन्स्टॉल करूया, बघूया त्याचा पाणी प्रेशर कसा येईल कसा नाही, खतरनाक म्हणजे. तर फायनली बघू शकता डायरेक्ट फॉकलँड बोलवलेलं आहे खड्डा करण्यासाठी, बघू शकता. कारण की एकदम मुरुम खडक असल्यामुळे खड्डे झाले नाही मशीनला, डायरेक्ट फॉकलँड बोलवलेलं आहे बापू वैद्यांनी. बापू वैद्यांचं कामच लय घत्री बघू शकता. आता फॉकलँडने खड्डे घेतले का लगेच सोलर पंप इन्स्टॉल करतील ते खतरनाक मध्ये. बघू शकता मित्रांनो मोकार मोठा फॉकलँड आलेला आहे शेवटी, कारण की खड्डाच नाही झाला त्याच्यामुळं. पण हा सिव्हिल पोल बघू शकता किती बारीक आहे, आणि याला आता खड्ड्याला मजबूत होणार आहे, मोकार मोठ्याला खड्डे होणार आहे. बघू शकता फायनली आता पहिला खड्डा करताना बघू शकता फॉकलँड वेगळाच सनी वाहिन्यांचा झेमेला वेगळाच बघू शकता. मोकार मोठ्याले खड्डे होणार आहे आता. आणि त्याशिवाय 4 का 5 खड्डे घ्यायचे, कारण की याला डायरेक्ट 4 का 5 टक्केला त्या शक्ती कंपनीला, त्याच्यामुळं झेमेला जवळ असं बघू शकता. दोन खड्डे झालेले, खड्डे मोकार मोठमोठेले. बापू बहिणी याला बघू शकता खेकड नाव दिलेलं आहे. आयला बापू बाई सगळं माऊ राहील त्याच्यामध्ये. पोल धरावं लागेल बाळाबाई. बापू भाई थोडस झेमेला वाटतं, लय लांगार खड्डे होईल एवढं कडक करंगली वाणी वाटत माहिती पोल त्याच्यामध्ये. बापू भाई त्याला खेकड नाव दिलेलं आहे बघू शकता, खेकड 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 खेकड. केवढं बकेट भाई ते बाळा भाई.